गोष्टी नाव सांगतो. हम्म. हम्म. गोष्ट न संपणारी. एका राजाला गोष्टी ऐकण्याचा फार आवड होती, परंतु गोष्ट संपूच नये, खूप दिवस चालावी म्हणून त्याने संपूर्ण परिसरात दौंडी केली की मला कधीही न संपणारी गोष्ट कोण सांगेल. त्याला अर्धे राज्य देऊन आम्ही तिची कन्येशी त्याचे लग्न लावू. गोष्टमध्ये संपले तर त्याचे मुंडके धडापासून कापले जाणार व राजदरबारात टांगून ठेवणार. परंतु राज्य व मुलगी या अपेक्षेने बऱ्याच लोकांची धडे वेगळी मुंडकी दरबारात लटकली होती. कोणी 6 महिने, कोणी वर्षभर गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करून आपला जीव गमावून बसले होते. त्याने एका माणसाने विडा उचलला की मी न संपणारी गोष्ट सांगतो. शिपायाने त्याला खूप समजावले, त्याने ऐकले नाही. उद्याच गोष्टीला सुरुवात करतो. फार वर्षापूर्वी आपल्या राज्यात एक धान्याचे कोठार होते, परंतु त्या कोठाराला चुकून एक चिमणी जाईल असे दार राहिले होते. एके दिवशी एक चिमणी येऊन एक दाणा घेऊन बाहेर गेली. दुसरी दिवशी दुसरी चिमणी आली, एक दाणा घेऊन बाहेर गेली. तिसरी दिवशी तिसरी चिमणी आली, एक दाणा घेऊन बाहेर गेली. राजा वैतागून म्हणाला, अरे हे चिमण्या पुराण कधी संपणार? तेव्हा तो म्हणाला, कोट्यातील धान्य संपेपर्यंत अशीच चालणार. राजाने ओळखले व त्याने अर्धराज्य व मुलगी देऊन त्याचे लग्न लावून दिले.